नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। आज सकाळी कात्रजमधील खोपडे नगर येथील सोनवणे बिल्डिंगमध्ये मोठी दुर्घटना टळली आहे। सुट्टीवर असलेले कोथरूड अग्निशमन केंद्राचे जवान योगेश अर्जुन चव्हाण यांनी प्रसंगावधान राखत 4 वर्षाच्या चिमुकलीचा जीव वाचवलाय। अधिकच्या माहितीनुसार सकाळी 9:06 सोनवणे बिल्डिंगमध्ये राहणारे उमेश सुतार हे अचानक जोरजोरात ओरडताना दिसले। त्यांचा आवाज ऐकून योगेश चव्हाण आपल्या गॅलरीत आले आणि त्यांनी पाहिलं की भाविका चांदणे नावाची एक मुलगी 3ऱ्या मजल्यावरील बेडरूमच्या खिडकीतून अर्धवट लटकलेली होती। हे दृश्य पाहून योगेश चव्हाण यांनी क्षणाचाही विलंब न करता इमारतीच्या दिशेने धाव घेतली। 3ऱ्या मजल्यावर पोहोचल्यावर त्यांच्या लक्षात आलं की घराला कुलूप आहे आणि मुलगी घरात एकटीच आहे। त्या मुलीची आई दुसऱ्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी बाहेर गेली होती। योगेश चव्हाण यांनी तितक्यात तिच्या आईला गाठले आणि तिला दरवाजा उघडायला लावला। तात्काळ बेडरूम मध्ये धाव घेत त्यांनी खिडकीत अडकलेल्या मुलीला आत खेचून घेतला आणि तिचा जीव वाचवलाय। हा संपूर्ण प्रकार अतिशय धक्कादायक असला तरी जवान योगेश चव्हाण यांच्या धाडसामुळे मोठी दुर्घटना टळली आहे। नागरिकांनी त्यांच्या या शौर्याचं आणि तत्परतेचं मोठ्या प्रमाणावर कौतुक केलंय। या घटनेचा व्हिडिओ चर्चेत आला असून सोशल मीडियावर व्हायरल होतोय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।